गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीने प्रतिवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय स्वर्गीय गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार बाळासाहेब थोरात, प्राध्यापक सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार, तर डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत। रविवारी 2 मार्च रोजी भावे नाट्य मंदिरात डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे। गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आम्ही सन 1999 पासून गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार आणि गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार असे 2 पुरस्कार ट्रस्टच्या वतीनं देत आलेलो आहोत। आणि गेल्या वर्षी निवडणुका असल्यामुळं आम्हाला ते पुरस्कार देता आले नव्हते, त्यामुळे यंदाच्या वर्षी 2 वर्षाचे पुरस्कार आम्ही देत आहोत। सहकार, राजकारण, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, साहित्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी राज्यामध्ये देशामध्ये केलेली आहे, अशांना त्यांच्या या कार्यातला उत्तुंग कार्य लक्षात घेता त्यांचा जीवनगौरव आम्ही पुरस्कारानं करीत आलेलो आहोत। आणि सन 2023-24चा पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मंत्री, शिक्षण, सहकार, राजकीय, कृषी, सामाजिक क्षेत्रातील एक अग्रगण्य नेतृत्व अहमदनगर आणि संगमनेर तालुक्याचे भाग्य विधाते माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना हा पुरस्कार घोषित करायला आम्हाला आनंद होतो आहे। आणि मुख्यतः मला सांगायला एक योगायोग असा आहे की सन 2099ला ज्यावेळेला आम्ही हे पुरस्कार सुरू केले त्यावेळी प्रथम पुरस्कार त्यांचे पिताश्री आणि सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता। आणि त्यावेळीपासून झालेली सुरुवात 24 वर्षानंतर त्यांच्याच सुपुत्रांना हा पुरस्कार आम्ही देत आहोत। आणि त्याचबरोबर हा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार 2024-25चा तो आम्ही संत साहित्यिक क्षेत्रातले असतील, एक विशेषतः एक तत्त्वज्ञान शिवाजी विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख असतील, एक विचारवंत आणि तुकाराम महाराजांचे थेट 13वे वंशज असलेले माननीय प्राध्यापक सदानंद मोरे यांना तो पुरस्कार देतो आहे। या दोन्ही पुरस्काराचं स्वरूप हे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि रुपये 25,000 असं आहे। त्याचबरोबर गुलाबराव साहेबांचे ज्या व्यक्तींचे संबंध आले त्यांच्यानंतर आमच्या कुटुंबाचे असतील अनेक जे ऋणानुबंध निर्माण त्या व्यक्तींचे झाले आणि त्यांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये विशेष असं काम केलं। अशापैकी एकाची आम्ही गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार म्हणून निवड करीत असतो। यावेळी तेही 2 पुरस्कार आम्ही देत आहोत। त्यामध्ये बालशिक्षण असेल, बालसंस्कार असतील, सामाजिक कार्य असतील, एकूणच शिक्षणामध्ये आणि समाज क्षेत्रामध्ये ज्यांनी एक उल्लेखनीय